तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या बातमीबद्दल आपण जाणून घेणार आहोत की 68 लाख लाडक्या बहिणींनी धरलं डोकं, खात्यावर नाही जमा होणार रक्कम आणि अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करा. तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती प्रचंड यश मिळवून देणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात आली आणि ही योजना सुरू झाली आणि लाखो महिलांनी या योजनेचा लाभ देखील घेतला आहे. मात्र काळानुसार योजनेतील निकष आणि पात्रतेच्या अटीमध्ये न बसणं काही महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही. काही महिलांचं नाव अपात्र यादीत आलं असल्यानं त्यांच्या खात्यावर योजनेचा हप्ता जमा होणार नसून हा आकडा 68 लाखांवर गेल्याची माहिती आहे. तर मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी प्रचंड लाभार्थी संख्या असणाऱ्या लाडकी बहीण योजनेत आता मात्र लाभार्थ्यांची संख्या घटली असून अपात्र नावांमध्ये आणखी भर पडली आहे. योजनेसाठी पात्रता निकष निर्धारित करण्यात आले असून बऱ्याच महिला या निकषामध्ये बसत नसल्यानेच त्यांना या योजनेचा लाभ नाकारण्यात येत आहे. तर मित्रांनो, योजना सुरू झाली त्यावेळी सरसकट सर्वत्र महिलांना आर्थिक लाभ मिळाला. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी आणि पुनर्पडताळणी करण्यात आली. जुलै 2025पर्यंत 26.34 लाख महिलांचे अर्ज योजनेतून बाद करण्यात आले. जो आकडा आता 68 लाखांवर पोहोचला आहे. किंबहुना सुरुवातीला या योजनेमध्ये जिथं एकूण लाभार्थ्यांची संख्या 2.47 कोटी इतकी होती, तीच संख्या आता थेट 1.7 कोटींवर पोहोचली आहे. मुदतवाढ देऊनही KYC न करणं हे सुद्धा आता अर्जदारांना अपात्र ठरवण्याचं एक महत्त्वाचं कारण ठरत आहे. तर मित्रांनो, इतर सरकारी योजनांचा लाभ सुरू असल्यास अर्जदार महिला अपात्र ठरतात. शासकीय सेवेतील महिला योजनेस अपात्र ठरतात. तसेच कुटुंबातील कोणा व्यक्तीकडे 4 चाकी वाहन असल्यास ते देखील अपात्र ठरू शकतात. कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असल्यास ते देखील या योजनेस अपात्र ठरू शकतात. तर मित्रांनो, अशा ही न्यूज. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर कोणी नवे असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारची नवीन माहिती मिळत असते. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका मजेशीर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.